नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना शिकायला सुरुवात कुठून करायची. नवीन विद्यार्थी आणि जुने पण विद्यार्थी. नवीन विद्यार्थ्यांनी पुस्तक उघडलं की त्याला फक्त कलमे दिसतात, आणि जुने मुलं एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही राज्यघटना खरंच समजून शिकत आहात का, की फक्त कलमे पाठ करत आहात. कारण सत्य आहे की हजारो विद्यार्थी राज्यघटना 2-3 वेळा वाचतात, पण परीक्षेत प्रश्न आला की उत्तर तिथं आपल्याला आठवतच नाही. कारण त्यांची जी सुरुवात आहे ती सुरुवात चुकीची आहे. पुस्तक उघडलंय की कलम 1, कलम 2, कलम 3 कलमच दिसतात आणि विद्यार्थी तिथेच गोंधळून जातो. काही जण भेट अभ्यास करण्याची सुरुवात मूलभूत अधिकारापासून करतात. काही कार्यकर्ते असे आहेत जे की राष्ट्रपती डायरेक्ट संसदेपासून सुरुवात करतात. पण हा अभ्यास करण्याची सुरुवात योग्य आहे का, तर अजिबात नाही. एक साधं उदाहरण बघा ना, तुम्ही एखादा चित्रपट पाहायला गेलात आणि भेट मधल्या सीन मधून पाहायला सुरुवात केली, तर तुम्हाला कथा समजणार आहे का? नाही ना. सुरुवातीपासून पाहिलं तर तुम्हाला पूर्ण कथा समजेल. अगदी त्याचप्रमाणे राज्यघटनेचं देखील आहे. सुरुवात कुठून करायची हा तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, आणि नवीन विद्यार्थ्यांचा देखील हा प्रश्न आहे. मग सुरुवात कशी करायची, स्ट्रॅटेजी काय राहणार, हे सर्व काही तुम्हाला आजपासून आपली एक डेमो लेक्चर सिरीज सुरू होत आहे. बघा, एक बॅच सुरू होत आहे, आरंभ बॅच. महाराष्ट्रातील गोर गरीब होतकरू कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी अमोल सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण MPSC कंबाईन ग्रुप सी मेन्स आणि पूर्व आणि मेन्स साठी एक स्पेशल मेंटरशिप बॅच सुरू केलेली आहे. लेक्चर, डेमो लेक्चर कसे करायचे, तर सर्वात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून ही स्वयं हा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं मिळणार आहे PDF. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी PDF मिळणार आहे. अभ्यास कसा करायचा, आयोगाने आतापर्यंत कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेत आणि भविष्यामध्ये कसे विचारले जाऊ शकणार, ते सर्व काही तुम्हाला PDF मध्ये मिळणार. ही जी बॅच आहे ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे आणि स्पेशल मेंटरशिप बॅच आहे. या बॅचचे डेमो लेक्चर आज संध्याकाळी 7 वाजेपासून सुरू होत आहे. आजपासून 1 जुलैपासून. लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे प्रत्येक विषय समजून सांगण्यात येणार आहे. संकल्पना बेसिक पासून नवीन विद्यार्थ्यांसाठी खास सुरू केलेली बॅच आहे. बघा, आरंभ बॅच. मित्रांनो, आपण आपल्या टॉपिक कडे येऊयात. बघा, राज्यघटना शिकायला सुरुवात कुठून करायची. मित्रांनो, शिकायला सुरुवात कुठून करायची, टॉपिक खूप जास्त आहे. मी फक्त तुम्हाला सांगतोय सुरुवात कशी करायची. सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे राज्यघटना म्हणजे काय. हा प्रश्न सर्वात पहिले समजून घेणं महत्वाचं आहे. राज्यघटना म्हणजे काय, तर देश चालवण्याचे मूलभूत नियम आहेत. जसे की शाळा चालवण्यासाठी काही नियम आहेत. आता क्रिकेटर क्रिकेट खेळतो, खेळाडूसाठी काही नियम असेल ना. तसेच देश कसा चालवावा, सरकारने कसं काम करावं, नागरिकांचे अधिकार काय आहेत, नागरिकांचे कर्तव्य काय आहेत, त्याचबरोबर जे राज्य आहे ते कसे पण कायदे करू शकतात का, त्यांच्यासाठी काही तत्वे आहेत का, हा सर्व सांगणारा जो नियमाचा संच आहे. नियमाचा संच, नियमाच्या संचाला काय म्हणणार आपण, राज्यघटना. नियमाचा संच, सरळ नियमाचा संच म्हणजेच राज्यघटना. सरळ सोप्या भाषेत सांगितलंय मित्रांनो, नियमाचा संच आहे, बाकी काहीच नाहीये. त्यानंतर महत्वाचं, ही राज्यघटना आहे ही तयार कशी झाली, याची निर्मिती कशी झाली. मग निर्मितीच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भूमिका काय होती, त्यांची राजेंद्र प्रसादाची भूमिका काय होती, पंडित जवाहरलाल नेहरूची भूमिका काय होती, इथं व्यक्तीबद्दल सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग आता ही राज्यघटना आहे, तर राज्यघटनेचा इतिहास काय होता. भारतावर इंग्रज राज्य करत होते,
मग त्यांनी काही अशी पद्धत राज्यघटनेसारखी काही लावली नव्हती का, काही कायदे केले नव्हते का? मग ते सर्व कायदे या पहिलीची देखील आपल्याला पार्श्वभूमी पाहायची, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी. जसं 1940 ला ऑगस्ट ऑफर देण्यात आले, 42 ला क्रिप्स योजना, 46 ला कॅबिनेट मिशन, असे आपल्याला सर्व काही पाहायचं आहे. यानंतर निर्मिती झाल्याच्या नंतर महत्वाचा पॉइंट म्हणजे सरनामा देखील आहे. सरनामा 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला सरनामा, उद्देश पत्रिका, याच नाव नादी देखील आहे. इथून सुरुवात करा. कुठून? इथून सुरुवातीपासून. राज्यघटना कोणी तयार केले ते करायचं आहे, त्यानंतर सरनामा करायचा आहे, त्यानंतर ही जी राज्यघटना आहे या राज्यघटनेचं वैशिष्ट्य देखील आपल्याला इथे करायचं आहे. या राज्यघटनेचं काय करायचंय आपल्याला? वैशिष्ट्य करायचे आहेत. आता हा जो सर्व सिलेबस आहे, हा सर्व सिलेबस मी तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता याच YouTube चॅनलवर डेमो लेक्चर मध्ये पूर्ण सिलेबस तुम्हाला मी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पूर्ण काही इतिहास आपला पॉलिटीचा पूर्ण सिलेबस पाहायचा आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचे, स्पर्धा परीक्षेत फक्त जे काही कलम आहे, कलमाचा क्रम जो आहे तो विचारला जातोय का? नाही. तर कलमाचा अर्थ विचारतात, त्यांचा उपयोग विचारतात, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक टॉपिक समजून शिका, त्यानंतर संबंधित कलमे लक्षात ठेवा आणि शेवटी MCQ प्रश्न सोडवा. म्हणून विद्यार्थ्यांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, राज्यघटना आपल्याला पाठ करायची आहे का? पाठ करायची नाही आहे, ती समजून घ्यायची आहे. एकदा पाया मजबूत झालाय ना तुमचा, तर पुढचा संपूर्ण अभ्यास तुमच्यासाठी कसा राहणार? सोपा राहणार आहे. आणि यश तुमच्यासाठी तुमच्यापासून काही दूर नाहीये, लवकरच तुम्हाला यश मिळणार आहे. भेटूया मित्रांनो संध्याकाळी 7 वाजता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा. संध्याकाळी भेटूया. पूर्ण काय करायचं आहे आपल्याला? पूर्ण सिलेबस आपल्याला डिकोड करायचा आहे. टॉपिक नुसार PYQ कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा आपण संध्याकाळी पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना राम राम.